13 जुलै 1660 ची ती वादळी काळोखी रात्र, जेव्हा आकाशातून पाणी नव्हे तर जणू मृत्यू आणि प्रलयच कोसळत होता. सह्याद्रीच्या डोंगर रांगा थरथरत होत्या. पन्हाळा किल्ल्यातून निघून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे धावत होते. सिद्धी मसूदची 10,000ची क्रूर सेना सावलीसारखी पाठलाग करत होती. मृत्यू आणि महाराजांमधील अंतर कमी होत चालले होते. पाऊस, चिखल आणि गडद अंधार, प्रत्येक पावलावर एक नवीन आव्हान होतं. तेव्हाच ते घोडखिंडच्या त्या अरुंद खिंडीत पोहोचले. शत्रूच्या तलवारी जवळ होत्या. तेव्हाच अंधारात बाजीप्रभू देशपांडेंचा खडकासारखा कणखर आवाज घुमला. वेळ थांबली. ते म्हणाले, राजे, पुढे व्हा. लाखो मेले तरी चालतील, पण लाखो लोकांचा पालन करता राजा मरता कामा नये. महाराज जड अंतःकरणाने पुढे सरकले. मागे फक्त 300 सिंह राहिले होते, ज्यांना 10,000च्या नरभक्षक समुद्राचा सामना करायचा होता. कल्पना करा त्या दृश्याची, जेव्हा एका बाजूला हजारो सैन्य होते आणि दुसऱ्या बाजूला मूठभर मराठे. बाजी महाकाळ बनले. दोन्ही हातांमध्ये तलवारी घेऊन ते साक्षात काळ बनून उभे राहिले. शरीरावर अगणित जखमा होत्या, पण एकही पाऊल मागे हटे नाही. ते लढत होते, घायाळ होत होते, पण पडत नव्हते. त्यांचे आत्मा केवळ एक आवाज ऐकण्यासाठी अडकले होते. त्यांना फक्त विशालगडाच्या तोफांचा आवाज ऐकायचा होता. 300 मावळे त्या विशाल रक्तरंजित प्रवाहाचा रोखू शकतील का? बाजी प्रभू आपली शपथ पूर्ण करू शकतील का? की मग स्वराज्याचा सूर्य त्या अंधाऱ्या दरीत कायमचा मावळेल? जाणून घेण्यासाठी पहा पवनखिंड द ग्रेट सॅक्रिफाइस ऑफ 300. पाहण्यासाठी आमच्या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.